परम्युटेशन्सच्या इथपर्यंतच्या टाईप्समध्ये आपण जस्ट फक्त मायनर नॉर्मल कंडिशन्स काही पाहिल्या. टुगेदर असेल तर काय, नॉट टुगेदर असेल तर काय, एखादा वर्ड कुठल्या लेटरपासून सुरू करायचा, कुठल्या लेटरपासून एंड करायचा वगैरे, अशा छोट्या छोट्या सिम्पल कंडिशन्स पाहिल्या आणि तशाच कंडिशन्स कंटिन्यू राहणार आहेत. त्या कंडिशन्समध्ये काही चेंज नाही आहे. फक्त आता एक मायनर चेंज या ग्रुपच्या एक्झाम्पल्समध्ये आहे. तो चेंज काय तो आपण बघूया. आता क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन विचारण्यामध्ये मागच्या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये काहीच बदल दिसत नाही. तो सोडवण्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम कन्सेप्ट प्रिव्हियसच आहेत, मायनर चेंज फक्त आहे. तो चेंज कसा आणि कुठे पहा. क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ लेटर्स इन ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. प्रत्येक वर्डमध्ये नंबर ऑफ परम्युटेशन्स म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज आपल्याला विचारलेत. कुठलीही कंडिशन नाही आहे याच्यामध्ये, टोटल नंबर ऑफ वेज आहेत. पण हे टोटल नंबर ऑफ वेज घेत असताना दिलेले जे लेटर्स आहेत त्या लेटर्सवरती आपल्याला या ठिकाणी आता फोकस करायचं आहे. म्हणजे पहिला वर्ड आहे दिव्या. त्याच्यामध्ये कोणकोणते वर्ड्स आहेत? नंबर ऑफ परम्युटेशन्स of letters in the word. फर्स्ट आहे तो दिव्या. त्यामध्ये DIVYA किती लेटर्स आहेत? 5. या 5 लेटरमध्ये कुठलंही लेटर रिपीट झालंय का? नाही. म्हणजे आपल्याला ह्या 5 जणांची अरेंजमेंट करायची आहे. 5 जणांना 5 जागांवरती बसवायचं आहे, कुठलंही लेटर रिपीट न होऊ देता. त्याचे नंबर ऑफ वेज काय येतील मग? टोटल नंबर ऑफ वेज 5 फॅक्टोरियल. बरोबर. 5P5 म्हणजे 5 फॅक्टोरियल आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. ओके, क्लिअर? येस सर. आता जो सेकंड वर्ड आहे तो केअरफुली लक्षात घ्या. सेकंड वर्ड केअरफुली लक्षात घ्या. तो काय? शांताराम. ओके, याच्यामध्ये लेटर्स कोणकोणते आहेत ते आपण सेपरेट लिहिले. SHANTARAM. किती लेटर आहेत बरं याच्यामध्ये एकूण? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 लेटरचा हा वर्ड आहे. आपल्याला याचे 9 लेटरचेच वर्ड्स तयार करायचे आहेत, 9 अक्षरित शब्द तयार करायचे आहेत. म्हणजे या 9 जणांना 9
9 प्लेसेसवरती बसवायचं आहे आणि तयार होणारे वेगवेगळे वर्ड्स तयार करायचे. आपण परम्युटेशन करतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो ही आयडिया आधी क्लिअर पाहिजे. म्हणजे समजा आता हे 5 लेटर्स आपल्याकडे होते, याच्यापासून आपण काय करतो, वेगळे वर्ड्स तयार करतो. एक वर्ड आहे समजा DIVYA, दुसरा वर्ड आहे समजा DIVAY, तिसरा वर्ड आहे समजा DVAIY. बरोबर आहे. परम्युटेशन आपण यालाच म्हणतो. आता याचा अर्थ काय होतो डझंट मॅटर. AVDYI सॉरी D हे झाले परम्युटेशन्स. असे टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स याचे किती होणार 120. याला आपण परम्युटेशन्स म्हणतो की दिलेले जे लेटर्स आहेत त्यांच्या ऑप्शनमध्ये जागा बदलून बदलून वेगवेगळे वर्ड्स तयार करणे. सगळे वर्ड्स डिफरंट यायला पाहिजेत, कुठलाही वर्ड डबल नाही यायला पाहिजे. क्लिअर. येस सर. आता बघा, हा जो सेकंड वर्ड आपला दिलेला आहे त्याच्या लेटर्सची अरेंजमेंट करतोय मी. त्याच्यापासून समजा एक वर्ड तयार होतोय हा. बरोबर. दुसरा वर्ड तयार होतोय हा. तिसरा वर्ड तयार होतोय हा. हे तिन्ही वर्ड्स डिफरंट आहेत का सारखे आहेत? हा, हे तिन्ही वर्ड्स डिफरंट आहेत का सेम आहेत? हा, सेम आहेत. मी इथं काय केलंय, पहिल्या वर्ड मधला या ठिकाणचा ए आणि या ठिकाणचा ए यांची आदला बदल केली आहे. पुन्हा या तिसऱ्या वर्डसाठी पण या ठिकाणचा ए आणि या ठिकाणचा ए ह्या दोघांची आदला बदल केली आहे. वेगळा शब्द तयार झाला का? आदला बदल तर मी केली गुपचूप, सांगितलंच नाही तुम्हाला. येस. इथे प्रॉब्लेम काय आहे की याच्यामध्ये हा ए इथं लिहिला काय किंवा हा ए लिहिला काय किंवा हा ए लिहिला काय, वर्ड वेगळा तयार होतोय का? नाही. म्हणजे हे तिन्ही एकच आहे की नाही? आता समजा आपण आपल्या पहिल्या कन्सेप्ट नुसार याला सोडवायचं म्हटलं तर किती लेटर आहेत? 9. आणि त्यांच्यापासून 9 अक्षरी शब्द तयार करायचे. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? बरोबर. टोटल नंबर ऑफ वेज झाले 9 फॅक्टोरियल. म्हणजे तेवढे शब्द तयार होणार आहेत, तेवढे शब्द तयार होणार आहेत. पण त्यात काही शब्द असे असतील की ते सारखे येतील. जसं समजा आता SHAAATNRM, बरोबर आहे. हा एक वर्ड लिहिला आणि पुन्हा पुढचा वर्ड लिहिताना असंच लिहिला SHAAATNRM. आणि आपण म्हटलं इकडला ए इकडं लिहिलाय आणि इकडला ए इकडं लिहिलाय. हे वेगळा आहे. वेगळा दिसतोय का तो?
नाही. नाही. जर समजा हे तिन्ही लेटर वेगवेगळे असते, आता बघा रिपीटेड हा शब्द कन्फ्युजन क्रिएट करतो. इथे आपण रिपीट करत नाहीये त्या एला, त्यांनीच डबल ट्रिपल दिलाय आपल्याला, बरोबर आहे. रिपीटेडची मागची कन्सेप्ट इथं मिक्स करायची नाही. ती रिपीटेडची कन्सेप्ट वेगळी, ही रिपीटेडची कन्सेप्ट वेगळी. अशा प्रकारचे लेटर रिपीटेड फॉर्ममध्ये आत्तापर्यंत आपल्याला दिलेले होते का? या एक्झाम्पलमध्ये होते का? तसं काही नव्हतं. पण आता आपल्याला तो 3 वेळा ए दिलाय, 3 वेळा ए घ्यावाच लागेल, बरोबर आहे. जे लेटर जितक्या वेळा दिलंय ते लेटर तितक्या वेळा घ्यावंच लागेल. 9 अक्षरी शब्द तयार करायचा आहे म्हणजे ते सगळेच्या सगळे 9 लेटर आपल्याला घ्यावेच लागतील. ए हे लेटर 3दा दिलंय, ते तिन्ही वेळेस घ्यावं लागेल. पण त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय क्रिएट होतोय? असे सारखे सारखे शब्द तयार होत आहेत आणि ते आपल्याला नको आहे. कारण आपल्याला सगळे वर्ड्स डिफरंट पाहिजेत. ओके. मग आता याच्यासाठी करायचं काय? तो मार्ग सोपा आहे, फक्त हा फरक आहे तो आधी लक्षात घ्या. कळला फरक? की इथे ए हे लेटर 3 वेळा आलंय. बर, आणखी कुठलं लेटर रिपीट झालंय का याच्यामध्ये? नाही. नाही. बाकी सगळे लेटर तर एक एकदाच आलेत. बाकी सगळे लेटर एक एकदाच आलेत. मग आता पहा याचे नंबर ऑफ वेज कसे फाइंड करायचे. नंबर ऑफ वेज किंवा नंबर ऑफ परम्युटेशन्स कसे फाइंड करायचे? किती लेटर आहेत एकूण? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 लेटर अरेंज करायला किती नंबर ऑफ वेज असतात आपल्याकडे नेहमी? मग ते 9 फॅक्टोरियल लिहून टाकायचं. ओके. आणि कोणतं लेटर रिपीटेड आहे? फक्त ए हे लेटर रिपीटेड आहे. किती वेळा रिपीटेड आहे? 3 टाइम्स. म्हणून फक्त डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. संपलं काम. तो ए 3 वेळा रिपीटेड आहे म्हणून त्याच्यात त्या 3 लेटरची आपसातली जी जागा बदललेली आहे तेवढे शब्द डबल होणार, तेवढे शब्द रिपीट होणार आणि म्हणून डिवायडेड बाय. कारण हा 2 लेटर रिपीट झालं. हो सांगतोय ना. अजून एक पाय आपण अजून उचललेला ठेवू खाली, मग दुसरा पाय उचलून मग उडी मारू. ओके. संपलं नाही आपला पॉईंट इथे. माझं एक्सप्लेनेशन संपलं नाही आणखी. ए हे लेटर याच्यामध्ये 3 वेळा आल्यामुळं त्याची आपसातली जी 3 वेळा जागा बदलायची होती, 3 अक्षरांची आपसात जागा बदलायची असेल, नंबर ऑफ वेज समजा ते तिन्ही वेगवेगळे असते, यांची जर आपसात जागा बदलायची असेल तर त्याचे नंबर ऑफ वेज किती येतात? 3 फॅक्टोरियल येतात. जर हे वेगवेगळे असते तर त्यांची आपसात जागा बदलायचे नंबर ऑफ वेज 3 फॅक्टोरियल येतात. पण हेच तिघही सारखे असतील तर ते 3 फॅक्टोरियल जास्त होईल आणि म्हणून डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. आता जर समजा ए 2दाच रिपीट झाला असता तर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. ए जर 4 वेळा रिपीट झाला असता तर डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. ए जर 5 वेळा रिपीट झाला असता तर डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. ओके.
इथपर्यंत क्लिअर झालं? येस सर. आता समजा असं गृहीत धरा की हा वर्ड आहे, ओके, मिसिसिपी. याच्यामध्ये एकूण किती लेटर्स आहेत? वन, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बरोबर आहे? एकूण लेटर किती आहेत? 11. त्यापैकी एम किती वेळा आलाय? एकदा आलाय. आय किती वेळा आलाय? 4 वेळेस. एस किती वेळा आलाय? 4 वेळेस. पी किती वेळा आलाय? 2 वेळेस. बरोबर आहे? बघा, झाली का टोटल 11? हो. 1 + 4 + 4 + 2 11 झालं. आता आपल्याला याचे टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स लिहायचे. ते कसे होतील पहा. पहिल्यांदा एकूण लेटर किती आहेत? 11. म्हणजे त्याचे टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स येणार 11 फॅक्टोरियल. क्लिअर? आता बघा डिवायडेड बाय काय काय होईल ते. एम एकदाच आलाय, बरोबर. जो एकदा आलाय त्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च असतो. बरोबर. हो. आय किती वेळा आलाय? 4 वेळा. मग त्याच्यासाठी 4 फॅक्टोरियल इंटू. एस किती वेळा आलाय? 4. त्याच्यासाठी वेगळा 4 फॅक्टोरियल इंटू. पी किती वेळा आलाय? 2 वेळा. त्याच्यासाठी वेगळा 2 फॅक्टोरियल. जे लेटर जितक्या वेळा रिपीट झालंय त्या लेटरसाठी तितक्या फॅक्टोरियलनी डिवाइड करायचं. संपलं. एकदम सोपं आहे. क्लिअर? आता याच्यात बरेच लोक रिपीट झाले होते, पण ह्या सगळ्यासाठी आपण 4 + 4 + 2 8 + 2 म्हणजे 10 फॅक्टोरियल नाही डिवाइड केलं. आय 4 वेळा आलाय त्यासाठी 4 फॅक्टोरियल. एस 4 वेळा आलाय त्यासाठी वेगळा 4 फॅक्टोरियल. आणि पी 2 वेळा आलाय त्याच्यासाठी वेगळा 2 फॅक्टोरियल. ओके, कळलं? म्हणजे एकापेक्षा जास्त शब्द जरी रिपीट झाले तरी काय करायचं. आता इथे फक्त एकटा एच 3 वेळा आला होता म्हणून डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. एवढीच एक कन्सेप्ट फक्त ऍड होणार एक्झाम्पल्स मध्ये. ज्या काही कंडिशन्स असतील तिथं प्रत्येक ठिकाणी, बाकी सगळं सेम राहणार. आता समजा थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड काय म्हटलंय? तिसरा वर्ड काय? रिप्रेझेंट. याच्यामध्ये बघा एकूण किती वर्ड्स आहेत? एकूण किती लेटर्स आहेत?
1 2 3 4 5 6 7 8 9. सांगा बरं याचा आन्सर काय होईल ते? 9 factorial divided by 2 factorial 3 factorial. येस, एकूण लेटर आहेत 9 म्हणून 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय. आता याच्यामध्ये रिपीट कोण कोण आलेत? आर आलाय 2 वेळा, बरोबर आहे. आर 2 वेळा आलाय म्हणून त्याच्यासाठी 2 फॅक्टोरियल. ई किती वेळा आलाय? 3. 1 2 3, त्याच्यासाठी 3 फॅक्टोरियल. बरोबर, येते लक्षात? हो. आणखी कोणी रिपीट झालाय का याच्यामध्ये? नाही. म्हणजे 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. ते कॅल्क्युलेशन त्याचं जे काय येईल ते येईल आन्सर. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन दॅट डझंट मॅटर. महत्त्वाची आहे ती कन्सेप्ट की हे कसं आलं. इथून पुढे जाता येतं आपल्याला कॅल्क्युलेशनला, त्याला प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सांगा मग नंबर 4चं. फॅक्टोरियल काय येईल? 7 फॅक्टोरियल. कारण त्यात कुणीही रिपीट आहे का? नाही. त्यात कुठलंच लेटर रिपीट नाही आहे, त्यामुळे तो आपला नेहमीसारखा 7 फॅक्टोरियल राहील. क्लिअर? आणि नंबर 5चा आन्सर सांगा. 10 फॅक्टोरियल बाय 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. एकूण लेटर आहेत 10 बालभारती, म्हणून 10 फॅक्टोरियल. रिपिटेशन्स बी किती वेळा आलाय? 2 टाइम्स. म्हणून 2 फॅक्टोरियल. आणखी कोण रिपीट झालाय? ए. ए किती वेळा आलाय? 3 टाइम्स. म्हणून त्याच्यासाठी काय? 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल. आणखी कोणी रिपीट झालाय का? नाही. नाही. कळलं? येस. येस. आता याची प्रॅक्टिस कशी करायची? इनिशियल लेवलची. आपल्या प्रत्येकाला किमान आपल्या नावाचं स्पेलिंग लिहिता येत असावं. येतं का? बरोबर आहे. आपलं जे काही नाव आहे त्या नावामध्ये जेवढे काही लेटर्स आहेत त्यांच्यापासून एकूण किती वर्ड्स तयार होऊ शकतात याचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके. ज्यांना आपल्या नावासोबतच आपलं सरनेमचं स्पेलिंग पण लिहिता येतं त्यांनी वेगळं सरनेम घ्या, सरनेमचं वेगळं शोधा. बाकी आपल्या घरातील सर्वांचे कुणाचे नावं असतील त्यांचेही स्पेलिंग जर आपल्याला लिहिता येत असले त्यांचंही करा. 8-10 एक्झाम्पल तर तुम्हाला घरातच सापडतील तुमच्या. बरोबर आहे ना? फार काही एक्झाम्पल शोधायला इकडं तिकडं जायची गरज पडत नाही आपल्याला. कुठलं हे बुक बघा, ते रेफरन्स बघा, काही आवश्यकता नाही सध्या. कन्सेप्ट मस्ट बी क्लिअर. आणि हे एवढे आपण एक 8-10 नावं करून पाहिले की ते विसरणार नाही. ओके. जमेल हे काम? करता येईल? हो सर.
येस, हे लिहून घ्या. See here. Next, number 2. You have 2 identical books on English, 3 identical books on Hindi, and 4 identical books on mathematics. You have 2 identical books on English, 3 identical books on Hindi, and 4 identical books on mathematics. Find the number of distinct ways of arranging them on shelf. एकूण किती बुक्स आहेत आपल्याकडे? 9. इंग्लिशचे 2 आहेत, आयडेंटिकल आहेत, एकसारखेच आहेत. एकसारखे म्हणजे कुठलाही कुठे ठरत चालणार आहे, आपसात आदला बदल गेली तर काही फरक पडणार नाही आहे, बरोबर आहे. हिंदीचे 3 आयडेंटिकल आहेत आणि मॅथ्सचे 4 बुक्स आयडेंटिकल आहेत. मग यामध्ये टोटल 9 बुक्स आपल्याला अरेंज करायचे शेल्फवरती. मग त्याचे टोटल नंबर ऑफ पेज किती येणार? 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल, बरोबर. डिवायडेड बाय इंग्लिशचे किती सारखे बुक आहेत? 2. सारखे म्हणजे ते रिपीटेड झालं, बरोबर आहे. एक सारखेच आहेत म्हणजे त्यांची अदला बदल केल्याने काही फरक पडणार नाहीये, असं त्याचा अर्थ, बरोबर. म्हणजेच काय, इंग्लिशसाठी 2 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल, हिंदीसाठी 3 फॅक्टोरियल, मॅथ्ससाठी 4 फॅक्टोरियल. असं कॅल्क्युलेशन पण करू शकतो आपण. 9 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 2. 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3. 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4, बरोबर. हे 1 2 3 4 1 2 3 4 कॅन्सल, 2 3 6 कॅन्सल, आणि हा 2 डिवाइड होईल 8ला. म्हणजे शिल्लक राहिले फक्त 5 इंटू 7 इंटू 4 इंटू 9. करा मल्टिप्लिकेशन, किती येत आहे ते? येस, 1100. बरोबर आहे का? बघा, 1160. 1250. 260.
Completed? Yes, sir. Now read the second example carefully. काय सांगितलं सेकंड एक्झाम्पलमध्ये? A coin is tossed 8 times. In how many ways we can obtain? Number 1, 4 heads and 4 tails. Number 2, at least 6 heads. Yes. एक कॉइन आहे ते 8 वेळा टॉस केलं. In how many ways can we obtain 4 heads and 4 tails? काय करावं लागेल? 8 factorial divided by 4 factorial. 8 factorial divided by 4 factorial. फक्त 4 फॅक्टोरियल येईल, कारण 4 हेड अँड 4 टेल्स म्हटलंय. Eight factorial upon 4 factorial into 4 factorial. Be careful. एट फॅक्टोरियल कसा आला आधी मला हे सांगा. 8 वेळेस टॉस केला ना म्हणून. हां बरोबर आहे. 8 टाइम. एट फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. करा कॅल्क्युलेशन बरं किती येत आहे. पहिले 4 तर कॅन्सल झाले.
बरोबर आहे. नंतर हे 4 2 70 8 कॅन्सल, 3 डिवाइड होईल इथे, इक्वल टू किती आलं 70. आता हे असं का, 8 वेळा कॉइन टॉस केलाय, आपल्याला प्रत्येक वेळी एकतर हेड किंवा टेल यापैकीच एक मिळणार, बरोबर. म्हणजे आपल्याकडे 8 चान्सेसमध्ये 8 वेळा टॉस केलं, आता आपल्याला यातले 8 लेटर घ्यायचे आहेत. यातले किती लेटर घ्यायचे आहेत? 8 लेटर घ्यायचे आहेत. 8 लेटर घ्यायचे आहेत म्हटल्यानंतर त्या 8 लेटरच्या अरेंजमेंटसाठी 8 फॅक्टोरियल येणार, बरोबर. तर पहिली कंडिशन काय सांगते की त्या 4 वेळा हेड पाहिजे, 4 वेळा हेड येणार म्हणजे एच 4 टाइम्स रिपीट होणार आणि टेल 4 टाइम्स रिपीट होणार. 4 वेळा एच येणार आणि 4 वेळा टी येणार. मग 4 वेळा जर एच येतोय तर त्याच्यासाठी 4 फॅक्टोरियल आणि 4 वेळा टी येतोय तर त्याच्यासाठी 4 फॅक्टोरियल. ओके. सिमिलरली सेकंड काय, ॲटलिस्ट 6 हेड. या सेकंडसाठी पहिल्याची कन्सेप्ट प्रॉपर असणं गरजेचं आहे, ती पुन्हा एकदा पहा. आपल्याला एक कॉइन 8 वेळा टॉस करायचा आहे, म्हणजे आपल्याकडं एकूण अवेलेबल 8 एच आहेत, म्हणजे 8 हेड आहेत, 8 टेल आहेत. 8 एच आणि 8 टेल, कारण प्रत्येक वेळी कॉइन टॉस करत असताना हेड किंवा टेल दोनपैकी एक काहीतरी एक मिळणार आहे आपल्याला. पण त्यातले एकूण जरी हे 16 दिसत असले तरी घ्यायचे आहेत फक्त 8च. आपल्या कामाचे किती आहेत? 8च घ्यायचे आहेत. मग 8 घेत असताना, 8 लेटर्स घेत असताना त्यात आपल्याला 4 वेळा एच यायला पाहिजे आणि 4 वेळा टी यायला पाहिजे. 4 वेळा एच रिपीट घ्यायचा आहे म्हणून त्याच्यासाठी 4 फॅक्टोरियल आणि 4 वेळा टी रिपीट होणार आहे म्हणून त्याच्यासाठी 4 फॅक्टोरियल. मग 8 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल आणि त्याचं कॅल्क्युलेशन आलं 70. आता सेकंड कंडिशन काय सांगते बघा, ॲट लिस्ट 6 हेड्स पाहिजेत आपल्याला. ॲट लिस्ट हा शब्द महत्वाचा आहे. ॲट लिस्ट म्हणजे कमीत कमी 6 वेळा एच यायला पाहिजे. मग 4 वेळा एच आलेला चालेल का? नाही. 3 वेळा एच आलेला चालेल का? नाही. 5 वेळा एच आलेला चालेल का? नाही. 7 वेळा एच आलेला चालेल का? हो. चालेल. 8 वेळा एच आलेला चालेल का? हो. चालेल. 9 वेळा एच आलेला चालेल का? हो. 9 वेळा कसा एच येईल? कॉइन आपण 8 वेळाच टॉस करणार, 9 वेळा एच कसा येईल? बरोबर आहे. गेटिंग द पॉइंट? येस सर. म्हणजे आपल्याला 6 वेळा एच आलेला चालतोय
7 वेळा एच आलेला पण चालतोय आणि 8ही वेळेस एच आला तरीही चालतोय. कारण का ॲटलिस्ट 6 हेड्स म्हटलंय. कमीत कमी 6 वेळा हेड यायला पाहिजे. कमीत कमी 6 म्हणजे 6 पेक्षा कमी चालेल का? नाही. 6 वेळा हेड चालेल, 7 वेळा चालेल, 8 वेळाही चालेल. ओके. येस. आपण कॉईन 8 वेळाच टॉस करतोय, त्यामुळे 8 पेक्षा जास्त वेळेस हेड मिळणार आहे तरी आहे का आपल्याला? नाही मिळणार. ते इम्पॉसिबल आहे. समजा आपण म्हटलं की एक कॉईन 8 वेळा टॉस केलं आणि मला 10 वेळा हेड मिळाला, होईल का शक्य? हे नाही होणार. ओके. आता मला सांगा, जर 8 वेळा कॉईन टॉस केलंय, 6 वेळा जर हेड मिळत असेल तर टेल किती वेळा मिळणार? किती वेळा? 2 वेळा मिळणार. बरोबर आहे. कारण आपल्याला 8 वेळा तर कॉईन टॉस करायचंच आहे. आपण म्हणतोय 6 वेळा हेड मिळालंय, उरलेल्या 2 वेळेस काहीतरी तर मिळेल ना. आणि ते हेड सोडून काय असणार? दुसरं टेलच असणार. कारण ते कॉईन काय असं उभं राहणार नाही, ते गृहीत नाही धरायचं आपल्याला. ते कॉईन काही शोलेमधलं कॉईन असणार नाही, दोन्ही साईडला हेड असायला. बरोबर आहे. म्हणजे जर 6 वेळा हेड मिळत आहे तर उरलेल्या 2 वेळेस काय मिळायला पाहिजे? टेल. ओके. जर आपल्याला 7 वेळा हेड मिळत आहे तर टेल किती वेळा मिळेल? 1. आणि जर आपल्याला 8 वेळा हेड मिळालं तर टेल किती वेळा मिळेल? 0. आता आपल्याकडे 3 शक्यता आहेत. ॲटलिस्ट 6 हेड्स. ॲटलिस्ट 6 हेड्स म्हणजे काय? एकतर 6 वेळा हेड मिळेल, चालतंय आपल्याला, किंवा 7 वेळा हेड मिळालं तर तेही चालतंय, किंवा 8 वेळा हेड मिळालं तर तेही चालतंय. म्हणजे इथे ऑर आहे प्रत्येकामध्ये. मग आपण एकेका कंडिशनचा सेपरेट विचार करणार आहेत. आधी मला सांगा, आता ह्याच कन्सेप्टनुसार 6 वेळा हेड आणि 2 वेळा टेल मिळाला असेल तर त्याचे नंबर ऑफ वेज किती येतील? 8 factorial upon 6 factorial into 2 factorial. 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 factorial. बरोबर. फॅक्टोरियल. कारण आपल्याला 8 लेटर येणार आहेत आणि त्या 8 अक्षरांमध्ये 6 वेळा एच येणार आहे आणि 2 वेळा टी येणार आहे. एकूण 8 अक्षरांचे आपल्याला परम्युटेशन घ्यायचे, म्हणून 8 फॅक्टोरियल. त्या 8 पैकी एच हे एकच लेटर 6 वेळा रिपीट होणार आहे, म्हणून त्याच्यासाठी 6 फॅक्टोरियल. आणि टी हे एकच लेटर 2 वेळा रिपीट होणार आहे, म्हणून त्याच्यासाठी 2 फॅक्टोरियल. हे झालं याचं काम. ओके. 6 वेळा हेड. पण ॲटलिस्ट हा एक शब्द, एका शब्दामुळं काय फरक पडतो बघा. फक्त 6 हेड म्हटलं असतं तर काम इथेच संपलं असतं, पण नाही, ॲटलिस्ट 6 हेड म्हटलं आहे. मग आपला 6 हेड चालतील, किंवा म्हणजे ऑर, आणि ऑर म्हणजे प्लस.
ऑर असेल तर प्लस घ्यायचा असतो बाय फंडामेंटल काउंटिंग प्रिन्सिपल. बरोबर आहे. हो. आता मला सांगा, जर 7 वेळा हेड मिळवायचं असेल तर त्याचे नंबर ऑफ वेज किती होतील? 8 factorial by 7 factorial into 1 factorial. एकूण लेटर आपल्याला अरेंज करायचे आहेत 8, म्हणजे 8 फॅक्टोरियल. त्याच्यामध्ये एच किती वेळा रिपीट होणार आहे? 7 वेळा, म्हणून 7 फॅक्टोरियल. आणि टी एकदाच येणार आहे. एकदा येत असेल तर 1 फॅक्टोरियल, तो काही लिहायची गरज नसते. आणि असंही आत्तापर्यंत आपण जो एकदा रिपीट होतो, एकदा रिपीट म्हणजे त्याला रिपीट म्हणता येतं का? नाही. त्यामुळे तो 1 फॅक्टोरियल लिहायची गरज नसते. ओके. Yes. आणि आता शेवटचं ऑर 8ही हेड आले तरी चालणार आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी नंबर ऑफ वेज किती? 8 factorial upon 8 factorial. 8 फॅक्टोरियल अपॉन 8 फॅक्टोरियल. आता याचं करायचंय कॅल्क्युलेशन. पैकी आता पहिली जी टर्म आहे, न्यूमरेटरच्या 8 फॅक्टोरियलला आपण 6 फॅक्टोरियल इंटू 7 इंटू 8 असं लिहू शकतो. बरोबर आहे का? आणि डिनॉमिनेटरला 6 फॅक्टोरियल तसाच 2 फॅक्टोरियलला 1 इंटू 2 लिहिता येईल. प्लस दुसऱ्या टर्ममध्ये 8 फॅक्टोरियललाच आपण 7 फॅक्टोरियल इंटू 8 लिहू शकतो. डिवायडेड बाय 7 फॅक्टोरियल तसाच. बरोबर. Yes. आणि तिसऱ्या टर्ममध्ये हे 8 फॅक्टोरियल कॅन्सल, शिल्लक काय राहिला? 1. आता यामध्ये 6 फॅक्टोरियल कॅन्सल, 7 फॅक्टोरियल कॅन्सल, इथे 2 ने भाग जाईल 8 ला. 7 इंटू 4 किती? 28. प्लस पुढे 8 Perfect. आणि प्लस 1 किती येत आहे बघा? 37. 37 नंबर ऑफ वेज. ओके. आता ही कन्सेप्ट थोडी जास्त क्लिअर होण्यासाठी आपण काय करू, तुम्हाला तुमच्या 10th मध्ये प्रोबॅबिलिटी या टॉपिकच्या वेळी या कॉईनच्या एक्झाम्पल्समध्ये हे आठवत असेल. जर समजा 2 कॉईन टॉस केले तर नंबर ऑफ वेज कसे येतात? 4. HH, HT, TH, TT. बरोबर आहे का? हो. 2 कॉईन टॉस केले तर असे 4 पॉसिबल व्हॅल्यूज येतात. 3 कॉईन टॉस केले तर काय होतं बरं? 8. HHHST, HTH, HHH, HHT, HTH, HTH, THH, HTT, THH, ETH. THT, TTH,
TTT. बरोबर आहे. TTT. हो. 3 कॉईन टॉस केले तर असे सगळे कॉम्बिनेशन येतात. याचा अर्थ काय? समजा 2 वेळा कॉईन टॉस केलं तर पहिल्या वेळेस H, दुसऱ्या वेळेस H, किंवा पहिल्या वेळेस H, दुसऱ्या वेळेस T मिळेल, किंवा पहिल्या वेळेस T, दुसऱ्या वेळेस H मिळेल, किंवा दोन्ही वेळेस T मिळेल. बरोबर. जर कॉईन 3 वेळा टॉस केलं, 3 वेळा टॉस केलं तर पहिल्या वेळेस H, दुसऱ्या वेळेस H, तिसऱ्या वेळेस H, किंवा पहिल्यांदा H, दुसऱ्यांदा H, तिसऱ्यांदा T. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज असतात. आता असं कॉईन 8 वेळा टॉस केलंय. 8 वेळा टॉस केलंय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असं येऊ शकतं ना कुठेतरी 4 वेळा H आणि 4 वेळा T मिळेल, किंवा H H T T H H T T. बरोबर आहे. 4 वेळा H, 4 वेळा T, किंवा H T H T H T H T. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी काय आलंय? 4 वेळा H, 4 वेळा T आलाय. आता आपल्या परमिटेशनच्या कन्सेप्टनुसार समजा हा वर्ड दिलाय तुम्हाला आणि सांगितलंय अरेंज करायला, नंबर ऑफ परमिटेशन विचारलेत, एकूण लेटर किती आहेत? म्हणून 8 फॅक्टोरियल. बरोबर. त्याच्यापैकी H किती वेळा आलाय? 4 वेळा. आणि T किती वेळा आलाय? 4. झाली कन्सेप्ट मॅच. तसंच ते 6 आणि 2 साठी. समजा 6 वेळा H असेल, दोन वेळा T असेल, 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कारण H एकूण लेटर 8 आहेत, 8 फॅक्टोरियल. त्यातला H आलाय 6 वेळा म्हणून 6 फॅक्टोरियल. T पाहिजे 2 वेळा म्हणून 2 फॅक्टोरियल. जर समजा H 7 वेळा असेल, T एकदा असेल, तर मग 8 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. आणि जर 8ही वेळेस H असेल तर अशी टर्म एकच असणार आहे, H H H H H H H 8 टाइम्स. म्हणून त्याला 8 फॅक्टोरियल अपॉन 8 फॅक्टोरियल. कळलं कन्सेप्ट बिहाइंड दिस? टेक डाउन दिस. हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, थर्ड क्वेश्चनचा. फोर नंबर साठी ए बॅग हॅज 5 रेड, 4 ब्ल्यू and 4 green marbles. If all are drawn one by one and their colors are recorded, how many different arrangements can be found? आता याच्यामध्ये 5 रेड, 4 ब्ल्यू आणि 4 ग्रीन मार्बल्स आहेत. म्हणजे टोटल किती मार्बल्स आहेत? 13. बरोबर. आता त्या 13 मार्बल्सला आपल्याला अरेंज करायचं आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती येणार?
पण त्यात 5 रेड म्हणजे आयडेंटिकल आहेत. जसं इथं बुक्स आयडेंटिकल होते तसं इथं मार्बल आयडेंटिकल आहेत. हे 5 आयडेंटिकल आहेत रेड, त्यासाठी 5 फॅक्टोरियल. 4 ब्ल्यू आहेत त्यासाठी 4 फॅक्टोरियल. आणि 4 ग्रीन आहेत त्यासाठी परत 4 फॅक्टोरियल. एवढंच ठेवायचं आन्सर, कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. Got this? Yes, sir. त्यानंतर नेक्स्ट टेक डाऊन. नंबर 5. Find the number of ways of arranging letters of the word mathematical. How many of these arrangements have all vowels together? आता त्याच्यामध्ये 2 पार्ट विचारलेत आपल्याला. पहिला पार्ट म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज. ज्यात कुठलीही कंडिशन नाही ठेवायची वोवेलची वगैरे. वर्ड आपला दिलेला आहे मॅथेमॅटिकल. ओके. आधी आपण काय करणार, यात एकूण लेटर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण लेटर किती आहेत? 12 आहेत. त्यात एम किती वेळा आलेला आहे? 2 टाइम्स. ए किती वेळा आलेला आहे? 3 टाइम्स. टी किती वेळा आलेला आहे? 2 times. टी 2 टाइम्स. बरोबर. आणखी कोण रिपीट झालंय का? कोण कोण राहिले आता? एच एकदा आलाय, ई एकदा आलाय, नंतर सी एकदा आलाय, एल एकदा आलाय, आणखी कोण राहिला? आय. बरोबर आहे. हे सगळे एक एकदा झालेत. एम डबल आलाय, ए ट्रिपल आलाय, टी डबल आलाय, आणि हे सगळे एक एकदा आलेत. एक एकदा येणाऱ्यांचा काही प्रॉब्लेम नसतो आपल्याला. आता टोटल नंबर ऑफ वेज लिहित असताना एकूण लेटर किती आहेत? 12. त्यातला 12 फॅक्टोरियल झाला. डिवायडेड बाय एम किती वेळा? 2 वेळा. ए किती वेळा?
3 वेळा आणि टी किती वेळा? ओके, हा झाला क्वेश्चनचा पहिला पार्ट. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड मॅथेमॅटिकल. ओके, पहिला पार्ट क्लिअर झाला. येस, पहिला पार्ट झाला का क्लिअर का नाही? आता बघा दुसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलंय. हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल वोवेल्स टुगेदर. आता सगळा विचार एकदम नाही करायचा, त्याने गोंधळ उडतो. ऑल वोवेल्स टुगेदर याला आपल्या नेहमीच्या ट्रॅकने आधीच सुरुवात करायची विचार करायला. जर आपल्याला वोवेल्स टुगेदर ठेवायचे असतील, वोवेल्स कोण कोण आहेत याच्यामध्ये? ए ई आय. ए किती वेळा आलाय? ई किती वेळा आलाय? आय किती वेळा आलाय? म्हणजे आपल्याला ए 3 वेळा, ई 1 वेळा आणि आय 1 वेळा, हे 5 जण वोवेल आहेत. हे क्लिअर आहे? टुगेदर म्हटलं की आपण काय करत असतो? त्यांचा ग्रुप, बरोबर आहे. आधी आता इथे रिपिटेशनचा वगैरे सध्या काही विचार करायचा नाही. आधी फक्त कोण कोण आहेत वोवेल. ए 3 वेळा आलाय, तिन्ही टाकून दिले. ई एकदा आलाय, आय एकदा आलाय, सगळ्यांचा एक ग्रुप करून टाकला. हे सगळे वोवेल्स झाले. किती वोवेल्स झाले? हे 5 वोवेलचा एक ग्रुप आणि प्लस सुट्टे बाकीचे किती राहिले? सगळे 7 राहिले, बरोबर. मग हे 5 वोवेल्सचा एक ग्रुप आणि 7 सुट्टे असे टोटल किती झाले? 8, बरोबर. आपल्याला अरेंजमेंट कशाच्या पाहिजेत? वोवेल्स आर टुगेदरच्या. आता पहा, जर आपण टुगेदरच्या मेथडचा विचार केला तर टुगेदरच्या मेथडमध्ये आपण काय करत असतो? आधी आपण या 8 जणांची अरेंजमेंट करून घेणार, बरोबर. 7 सुट्टे. आता 7 सुट्टे कोण कोण आहेत ते आपण बाजूला लिहून काढू एकदा. एक म्हणजे एच, नंतर सी, एल, 2 वेळा एम, 2 वेळा टी, बरोबर आहे. हे 7 कॉन्सोनंट आणि हा एक वोवेलचा ग्रुप, अशी 8 जणांची अरेंजमेंट जर करायची म्हटलं तर त्याचे नंबर ऑफ वेज किती आले? 8 फॅक्टोरियल, बरोबर. आणि मल्टिप्लाइड बाय या ग्रुपमध्ये किती जण आहेत? 5 जण. त्या 5 जणांची आपसात अदला बदल करावी लागते, म्हणजे इंटू काय येणार? बरोबर. इथपर्यंत आपला आपण जुन्याच ट्रॅक वरती होतो. रिपिटेशनचा, डबलचा काही विचार आतापर्यंत नाही केला आपण. ओके. 5 वोवेल्स आहेत, ते एकत्र पाहिजेत, तो एक ग्रुप आणि हे 7 कॉन्सोनंट. 7 आणि 1 8
8 जणांच्या अरेंजमेंट केल्या 8 फॅक्टोरियल आणि नंतर आपसात ग्रुपमधल्या 5 जणांची अदलाबदल केली 5 फॅक्टोरियल. आता विचार करायचा रिपिटेशनचा. तो कसा? पहिल्यांदा हे जे 7 जण आहेत ते या 8 मध्येच आहेत, बरोबर आहे? हो. त्याच्यात ग्रुप रिपीटेड नाही आहे. ग्रुपमध्ये लोक रिपीटेड आहेत पण ग्रुप रिपीटेड नाही आहे, ग्रुप एकच आहे. या 7 जणांमध्ये कोण कोण रिपीटेड आहेत आणि किती वेळा? एम 2 वेळा आलाय आणि टी पण 2 वेळा आलाय, बरोबर? तो यांच्यामध्ये आलाय. यांच्यामध्ये 2 वेळा एम 2 वेळा टी, मग 2 वेळा एम साठी 2 फॅक्टोरियल, 2 वेळा टी साठी 2 फॅक्टोरियल. ओके. आणि जो ए आहे तो या ग्रुपमध्ये आलाय. ए जो आहे तो या ग्रुपमध्ये आलाय आणि किती वेळा आलाय? मग ग्रुपची अदलाबदल करण्याचा आकडा हा आहे. मग ग्रुपमधले हे 5 जण अदलाबदल करत असताना 3 जण तर सारखेच आहेत, म्हणून डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. आता ॲक्च्युली सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच असल्यामुळं हाच डिनॉमिनेटर परत इथे आला, काही फरक नाही आहे. 2 वेळा एम आला, 2 वेळा टी आला, 3 वेळा ए आला. परंतु तरीही हे सेपरेटली का लक्षात घ्यायचं आहे? या 7 जणांमध्ये जो रिपीटेड आहे त्याच्यासाठी यांना डिवाइड करायचं आणि या ग्रुपमध्ये जो रिपीटेड आहे त्याच्यासाठी याला डिवाइड करायचं. असं आपण लक्षात घेताना सेपरेट लक्षात घ्यायचं, म्हणजे पुढं जरी काही याच्यामध्ये ॲडिशनल कंडिशनचे क्वेश्चन असले तरीही प्रॉब्लेम येत नाहीत. ओके. वोवेल्स आर टुगेदर, त्यासाठी हे सोल्युशन झालं. कळलं? पैकी टुगेदरचं आपला नेहमीचाच ट्रॅक आहे, त्यात काही बदल नाहीच आहे. फक्त रिपिटेशन असल्यामुळं, लेटर डबल डबल आल्यामुळं इथे डिवायडेड बाय या टर्म्स फक्त वाढल्या. गॉट दिस? याचं कॅल्क्युलेशन करता येईल? येस. कळलंय कसं फाइंड करायचं ते? रिपीटेड असतील तर कंडिशन्स कशा वापरायच्या हे लक्षात आलं का? फक्त जो जितक्या वेळा रिपीट झालाय त्याच्यासाठी तितके फॅक्टोरियलने डिवाइड करायचं, संपलं. फार काय अवघड नाहीच आहे. टेक डाऊन दिस.